ग्राम क्रिकेटचा कुंभमेळा भरलाय। या मैदानावरती औचित्य आहे अध्यक्ष चषकाचं, एक चांगलं व्यासपीठ आहे, एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे। विद्यमान अध्यक्ष आदरणीय आपण पाहतोय महेश शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेटला एक चांगलं व्यासपीठ मलंगड क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अध्यक्ष चषकाचं आयोजन। सामना सुरू होतोय, गेम ऑन। पहिला चेंडू स्ट्रॉंग अपील करतायत, अपील फेटाळली आहे, येतोय हा डॉट बॉल। दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत। साहेबांच्या माहितीसाठी पहिला सामना जिंकलाय आंबेगाव या टीमने, दुसरा सामना जिंकलाय वेलकम 11 उसाटणे या संघाने, त्यानंतर तिसरा सामना जिंकला बोहनोली या संघाने, चौथा सामना जिंकलाय डावलपाडा या संघाने आणि पाचवा सामना जिंकलाय पोसरी संघाने आणि सहावा सामना सुरू आहे। या दोन संघांमध्ये शॉर्ट आर्म बुल करतायत, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मिळत आहेत या दोन धावा आणि या दोन धावांनी श्रीगणेश होतोय। बॅटिंग करणारे काकोले या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 2। आई गावदेवी काकोले आणि नेवाली या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे। यानंतर अनिल यादव जे कृष्णा बिल्डर अँड डेव्हलपरचे सर्व आहेत त्यांचे देखील आगमन होत आहे, त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। फुलटॉस चेंडू आहे, अप्रतिम फटका, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती एकच धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल। 3 धावा धावफलकावरती आहेत। संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये आई गावदेवी काकोले या टीमने। मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची स्पर्धा आहे आणि लोकप्रिय ही स्पर्धा आपण पाहतोय अध्यक्ष चषकाचं आयोजन आणि आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल महेश शेठ गायकवाड साहेब उपस्थित आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण पाहतोय ही स्पर्धा, त्यांच्या नावाने ही स्पर्धा सुरू आहे। यावीस बिग हिट केला, ऑन साइडला लॉफ केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी, ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी पाहायला मिळते। धावसंख्या एकने पुढे सरकेल। 4 धावा धावफलकावरती आहेत। नयन खूप चांगली गोलंदाजी करतोय कारण की P1चं हे षटक सुरू आहे आणि P1च्या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे। अचूक टप्प्यावरती अचूक लाईनवरती गोलंदाजी करतोय नयन। हाफ ट्रॅकर हुक केलाय आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर, चौकार। संख्या धावफलकावरती गावदेवी काकोले या टीमची 1/8। साहेबांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत, नाम नाही तो ब्रँड आहे बॉस। धावसंख्या आहे 8, 1/8 अशी धावसंख्या। न्यू बॅट्समन येतोय तिसऱ्या क्रमांकावरती, रुपेश गायकर त्याला साथ देतोय। सागर आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व राहुल दादा पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत।
यावीस ऑन साइडला बिग हिट केलाय, फेकून दिलाय मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज, मॅक्सिमम, आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. साहेबांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकलं. महेश दादा गायकवाड साहेब देखील उपस्थित आहेत आणि राहुलभाई पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये सर्वात जास्त मदत केली गेली. गोरगरिबांचे कैवारी म्हणून महेश दादा गायकवाड आणि राहुलभाई पाटील साहेबांचं नाव आहे. अजून एक चांगला स्ट्रोक येतोय आणि चेंडू जाईल लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. क्या बात आहे, ही खासियत आहे. महेश दादा गायकवाड असतील, त्यानंतर राहुलभाई पाटील साहेब असतील, त्यानंतर संदीपभाई माळी साहेब असतील. सामना 2 संघांमध्ये सुरू आहे, काकोले आणि नेवाली. जो संघ सामना जिंकेल त्या संघाला प्रवेश फ्री असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे साहेबांच्या माध्यमातून. जो संघ हा सामना जिंकेल, आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल किंग मेकर आदरणीय महेशभाई गायकवाड साहेब, त्यानंतर महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील अग्रमानांकित नाव राहुलभाई पाटील साहेबांना आपण पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवरती. त्यानंतर संदीपभाई माळे साहेब देखील उपस्थित आहेत, भोपरगावचे समाजसेवक, उद्योजक, त्यांचे तमाम सहकारी आपण पाहू शकाल. फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल, काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पाहतोय. सागरच्या बॅट मध्ये येतोय हा सलगचा. सामना जो संघ जिंकेल त्या संघाला फ्री प्रवेश दिला जाईल. क्या बात, एक चांगली संकल्पना आहे. विशेप मध्ये खेळतात स्क्रीन समोर, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 23 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज तुषार. स्ट्रायकिंगला फलंदाज रुपेश आहे. गावदेवी काकोले हा संघ इथे खेळतोय. यावी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, डॉट बॉल येतोय आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 1-23. डोंबिवली शहराचे भोपर गावाला नाव गाजतंय, रायगड ठाणे जिल्ह्याला. डोंबिवली शहराचे भोपर गावाला नाव गाजतंय, रायगड ठाणे जिल्ह्याला. दादा आमचा मोठे मनाचा, माही आहे तो दिल दर्याचा. गोर गरीबाचा दिन दयानु संदीप माली आमचा राजा. शान भोपरी ये गावाचा हो संदीप माली आमचा राजा. गोर गरीबाचा दिन दयानु संदीप माली आमचा राजा.
थँक्यू सो मच. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल भोपरगावची आन बान शान संदीपभाई माळी साहेब उपस्थित आहेत आणि संदीपभाई माळी साहेबांच्या नावाचं गुणगान गाणारं गीत आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. यावीस हुक करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. येतोय हा डॉट बॉल. नवीन गोलंदाज आहे हेमंत भोईर या तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू डॉट बॉल येतो. धावसंख्या स्थिर आहे 23. 23 धावा. बॅटची कडा आणि झेल पकडण्याचा एक चांगला प्रयत्न केला होता परंतु प्रयत्नाने यश मिळत नाही. बॅकिंग नाहीये आणि तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ परंतु झेल ड्रॉप केला जातोय. चांगला प्रयत्न केला होता तो म्हणजेच विकेट किपर होते यष्ट्यांच्या पाठीमागे भावेश. प्रयत्न खूप चांगले केले होते तोपर्यंत मिळतात या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 25. 1/25 अशी धावसंख्या आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि गोरगरिबांचे कैवारी आदरणीय महेशभाई गायकवाड साहेब उपस्थित आहेत. कोरोनाच्या संकटामध्ये अनेक गरजू लोकांची त्यांनी मदत केली. या विस्फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. राहुल पाटील करतय दावा नवीन कसला कस बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा. क्या बात आहे. संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलाय मथुरने आणि मथुर बैलाचे मालक आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. राहुलभाई पाटील. फटका चांगला आहे. बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. प्रयत्न खूप चांगले केले होते. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 35. 35. चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. पाण्याची मागणी नक्कीच केली जाईल. 3 षटकं समाप्त होतील तेव्हा नक्कीच पाणी आतमध्ये येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बॅकफुटला आले. कट करण्याचा प्रयत्न केला होता. ड्रिल करून दाखवतायत. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. पाटलांचा बैलगा
थँक्यू सो मच. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 12.00च्या सरासरीने 1/36. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल स्क्रीनवरती राहुलभाई पाटील साहेब उपस्थित आहेत. मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल नाद एकच बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा शर्यतीमधील महाराष्ट्रातील अग्रमानांकित नाव आहे राहुलभाई पाटील. क्रिकेटवरती खूप प्रेम आहे, समालोचकांवरती स्पेशली त्यांचं खूप प्रेम राहिलेलं आहे नेहमीच. यावेळी चांगला चेंडू आहे. पहिला चेंडू यॉर्कर चेंडू हाताळला होता. गोलंदाज या 4थ्या षटकामध्ये येतोय. गोलंदाजी मार्कवरती तुषार सेकंड स्पेलमध्ये आलाय. ज्या तुषारने P2चं षटक हाताळलं होतं त्याच तुषारवरती विश्वास दाखवतोय. राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. डेट चेंडू घोषित करतायत पंच. या पुढील सामना असेल आंबे विपक्ष वेलकम 11 उसाटणे या दोन टीममध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी या. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना असेल. या विस्फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट. चांगले क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे सरकेल 37. लॉस ऑफ 1 विकेट. 13 चेंडू आणि वैयक्तिक खेळतोय 30. या धावसंख्येवरती सागर त्याला साथ देतोय. रुपेशला अजूनही खातं खोलायचं आहे स्वतःचं. यावेळी चांगला चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. धावबादची संधी असेल परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय लेगबायच्या स्वरूपात. एकदा मिल्टन. धावसंख्या 1ने पुढे सरकेल 38. 38 धावा धावफलकावरती. वेलकम 11 उसाटणे या टीमला आपण इथे सन्मानित करणार आहोत कारण की गतवर्षी अध्यक्ष चषकाचा आदर्श संघ होता आणि महेशभाई गायकवाड यांच्याकडून 11,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि एनडी शेठ पाटील यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि वेलकम 11 उसाटणे या टीमने आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 12 चेंडूंमध्ये 9 धावा डिफेंड केल्यात. हा उलटफेर गेलाय आजच्या दिवसामध्ये. फटका चांगला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार आहे तो म्हणजे बॅट्समन सागरच्या बॅटमधून. सागर नावाचं वादळ निर्माण झालं या मॅच मध्ये. थँक्यू सो मच. सागरची फलंदाजी आवडली असेल तर सागरसाठी एकदा जोरदार टाळ्या. 14 चेंडू आणि वैयक्तिक खेळतोय 36. या धावसंख्येवरती 3 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार सागरच्या बॅट मधून आलेत. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली आहे कारण की डेलिब्रेट नक्कीच घोषित करतायत पंच. कोणती ऍक्शन नव्हती. जर सागरने 50 धावा बनवल्या वैयक्तिक तर नक्कीच 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. अध्यक्ष साहेब आदरणीय महेश दादा गायकवाड यांच्याकडून आणि राहुलभाई पाटील आणि संदीपभाई माळी या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं परंतु विकेट मिळवली आहे. धक्का क्रमांक लागतोय. हा दुसरा 44 या धावसंख्येवरती आणि फलंदाज सागर बॅक टू द पविलियन. 36 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे सागरने आणि इनिंग समाप्त झाली आहे. सो मच. मथुर बैल रायगड आणि ठाण्यामध्ये तर फेमस आहेतच परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असलेले नाव आहे मथुर. धावसंख्या आहे धावफलकावरती 2 बाद 44. 4 षटकांच्या समाप्तीनंतर खूप चांगली गोलंदाजी केली तुषारने. या षटकामध्ये महत्वाची विकेट मिळवली. सागरला बाद करण्यामध्ये यश आलं गोलंदाज तुषारला.
यापुढील सामना असेल दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना वेलकम 11 उसाटणे विपक्ष आंबे या दोन टीम मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या टॉस केला जाईल दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत या फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेटा चेंडू खेळले डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत एक धाव झाली कंप्लीट धावबाची संधी असेल यस नो वेट या तीन शब्दांचा योग्य वापर झाला नाही त्यामुळेच हा फलंदाज बाद होतोय अजून एक धक्का लागतोय 45 या धावसंख्येवरती गावदेवी काकोले या टीमला उपाध्यक्ष प्रदीप मढवी उपाध्यक्ष प्रदीप मढवी उभा आहे खंबीर बघा उभा आहे खंबीर श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन कमिटी एक नंबर श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन कमिटी एक नंबर श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन कमिटी एक नंबर श्री मलंगड क्रिकेट थँक्यू सो मच श्री मलंगड क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून आपण पाहतोय अध्यक्ष चषकाचं आयोजन विद्यमान अध्यक्ष आहेत महेश शेठ गायकवाड साहेब आणि 40+ चे अध्यक्ष आहेत ND शेठ पाटील साहेबांच्या नावाने आपण पाहतोय अध्यक्ष चषकाचं आयोजन क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे ऐतिहासिक हे मैदान आणि ऐतिहासिक ही स्पर्धा सुरू आहे अध्यक्ष चषकामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे उपस्थित मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहतोय आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी या नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत प्रत्येक धावेला क्रिकेटमध्ये फार महत्त्व आहे आणि राजकारणामध्ये प्रत्येक मताला फार महत्त्व आहे आणि या 2 धावा वाचवलेल्या आहेत धावसंख्या 2 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 47 या फटका चांगला आहे घुटना टेक तमाशा देख स्लॉक स्वीप आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय षटकार पाहू शकाल कालच्या दिवसामध्ये असेच फटके खेळले होता तो म्हणजेच मनीष कोळेकर आणि त्याचीच आठवण करून दिली आहे श्याम कोलेकरने धावसंख्या आहे धावफलकावरती 50 कंप्लीट 53 धावा यावेळी मिस टायमिंग आहे झेलची शक्यता असेल चांगला प्रयत्न केला होता तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या धावबाची संधी आणि यस विकेट सॅक्रिफाईस केली जाते फलंदाज झालाय बाद लागतोय अजून एक धक्का गावदेवी काकोले या टीमला धावा धावफलकावरती आहेत न्यू बॅट्समन येतोय राहुल आणि स्ट्राइक एंडला फलंदाज आहे श्याम कोलेकर दोन चेंडू शिल्लक सचिन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय यावेळी चांगला चेंडू आहे फॉलो थ्रू मध्ये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव मिळते आणि धावबाची संधी असेल फलंदाज होतोय बाद लागतोय अजून एक धक्का तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय गावदेवी काकोले या टीमची आज धावसंख्या आहे धावफलकावरती अब तक 56 ही धावसंख्या आहे गावदेवी काकोले या टीमची शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे या 20 फटका चांगला आहे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत
आणि त्यांना बीट करून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती चौकार येतोय. शेवट गोड केलाय गावदेवी काकोली या टीमने आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 60 धावा आणि 61 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय नेवाली या संघासमोर गावदेवी काकोली या टीमने. वळूया आपण व्यासपीठावरती टॉस करूया. करण काळन जॉईन आहेत आमच्या टॉस बॉक्स मध्ये. तर टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. सेकंड राऊंड मधील फर्स्ट मॅच वेलकम उसाटणे वर्सेस आंबे या दोन संघांमध्ये. मंचावरती उपस्थित मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान महेशजी गायकवाड साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सेकंड राऊंड दुसरी फेरी पहिली मॅच दादांच्या शुभहस्ते आपण टॉस करत आहोत. 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही कॅप्टन्स. छापा कॉल आहे. काटा पडलाय म्हणजे टॉस जिंकलाय तो वेलकम 11 उसाटणेचा कॅप्टनने. काय सांगशील संकेत, टॉस जिंकला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. पहिल्या मॅच मध्ये खेळल्यास कुठेतरी गोलंदाजी मधून असं वाटलं की सामना सुटत चाललाय, मात्र त्यानंतर 2 गोलंदाजांनी कामगिरी केली. तिथून सामना पुन्हा खेचला. 12 चेंडूमध्ये 9 धावा तुझ्या संघाने डिफेंड केल्या आणि पहिल्या मॅच मध्ये तुझा संघ विजयी झाला. काय सांगशील? माझी गोलंदाजी थोडी खराब झाली होती, पण विशालने कमबॅक केला मेडन ओव्हर टाकून. लास्ट ओव्हरमध्ये रन ठेवल्या आणि आम्ही त्यामुळे सामना जिंकला. पहिल्या मॅच मध्ये तू धावसंख्येला डिफेंड करत असताना विजयी झालास, मग इथे आता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का घेतलायस? कारण का बॉलिंग चांगली आहे आणि कमीत कमी पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. चेसिंगला आम्हाला प्रेशर राहणार नाही. पहिल्या मॅचच्या टॉसच्या वेळी तू जास्त काही बोलला नव्हतास. काय सांगशील दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आहे मलंगड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अध्यक्ष चषकाचं दुसरं पर्व, दुसरा दिवस आहे आणि या स्पर्धेचं इतकं भव्य दिवस स्वरूप आहे. 40+ काही संघ खेळतात, 48 ग्रामीणचे संघ खेळत आहेत. काय सांगशील? दादांची ही संकल्पना खूप चांगली आहे, कारण का ग्रामीण संघाच्या प्लेयरांना पुढे जाण्याची एक हे आहे. नक्कीच एक मोठं प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो. दादांच्या निमित्तानं त्यांनी खरं तर तुमच्यासाठी सर्व काही केलेलं आहे. टॉस किती महत्वाचा होता? टॉस त्याने जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तू जर जिंकला असता तुझा निर्णय का असता? क्षेत्ररक्षणच असतं. मग आता प्लॅन बी ने तुला बॅटिंग करावी लागेल. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करावी लागेल. जसं त्याच्या संघाचे 2 गोलंदाज ज्यांनी जो सामना खेचला होता, 12 मध्ये 9 बनवू दिला नव्हता, किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? कारण सामना फक्त 4 षटकांचा आहे. 50-55. आणि आणखीन एक आवर्जून प्रश्न असेल या स्पर्धेविषयी मला प्रत्येक कर्णधाराकडून ऐकायला आवडेल आणि तुझ्याकडूनही. खूप सुंदर आयोजन. शुभेच्छा असतील तुम्हालाही. दादा आमच्या समवेत आहेत. खरं तर दादांविषयी बोलू तितकंच कमी आहे मित्रांनो. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस जिंकलाय तो वेलकम 11 उसाटण्याचा कॅप्टन संकेतने आणि त्यांनी निर्णय घेतलाय तो फिल्डिंग करण्याचा. जवळ आपण कॉम बॉक्स मध्ये. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अध्यक्ष चषक 2022 सीझन 2 दुसरा दिवस आणि मॅच नंबर 6 6वा सामना. 61चं टार्गेट आहे. नेवाळी वर्सेस काकोळीमध्ये ही मॅच तुम्ही बघत आहात. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ऑफ समचा बाहेर. सच एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रॅकिंग 4 धावा. हलका बाहेर चेंडू होता. फ्रंट फूट वरती येत असताना एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला.
इथे देखील सेम रिझल्ट मिळेल का? वाईड ऑफ लॉंग ऑफ मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा देखणा फटका, चौकार. सचिन पाटील यांना आपण बघत आहोत. सुरुवातीलाच हे दोन ड्राईव्हचे फटके पाहायला मिळतात. अगोदर आपण एक एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बघितला, आता ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. फास्ट एट फुल टॉस होता, लगेचच त्यांनी बॅकलिप घेतली. फ्रंट फूट वरती येत असताना हे दोनही फटके कलात्मक होते, ज्या दोन्ही फटक्यांनी 4-4 धावा प्रत्येकी दिल्या आणि धावफलक आपण बघत आहोत. नेवाळी संघाचं 8 या आकड्यावरती 61चा पाठलाग करतात. 12.20चं रिक्वायर्ड रन रेट आहे आणि इथे इक्वेशन लगेचच बदललेलं तुम्ही बघता स्क्रीनवरती. 53ची गरज आहे 28 चेंडूंमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करण्यास भाग पडणारी बॅटिंग सुरुवातीलाच. रुपेश गायकर ऑन साइडला आता वळवलाय. आमचा व्यासपीठाच्या समोरच काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी सेकंडचा कॉल. फलंदाज पुढे आलेत, आता धावतोय सचिन. डायरेक्ट हिट करण्यात आले, मात्र फलंदाज पोहोचू शकला नाही. आउट होतोय. 9 वरती पहिला धक्का नेवाळीला. ऐकत आहोत. खरं तर मलंगड क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत आणि सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, राजकीय या सर्व क्षेत्रांमध्ये हे व्यक्तिमत्व नेहमीच अग्रेसर राहिले मित्रांनो. जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे व्यक्तिमत्व. आणि जेव्हा कोविड काळखंडामध्ये, कोविडच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये देखील जीवाची पर्वा न करता जनसामान्यांसाठी जे घराबाहेर पडले होते, असं हे सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, ग्रामीण सम्राट म्हणून ज्यांना आपण सध्या संबोधतो, महेशदादा गायकवाड आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. मिड विकेटमध्ये गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आणि अनऑर्थोडॉक्स पद्धतीनं त्यांनी फेकी केली. चेंडू हातामध्ये आला बरोबर. डीपमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, तो राम. मिळतात या चेंडूवरती धावा मिळाली, ती 1 धावा आणि धावफलक दुहेरी अंकामध्ये आता आपण बघत आहोत. 10 या आकड्यावरती सुरुवात सचिनने केली, तो सचिन माघारी देखील आला. 3ऱ्या क्रमांकावरती आपण बघत आहोत फलंदाज हेमंतला, जो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. ओ चांगला फटका, लेग स्टंपला बाहेर निघाला. ऑप्शनचा बाहेरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला बाहेर पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन्स. राहुल भाई ती बैल जोडी मजूर बैलाला तोडत नाही. रायगड ठाण्यानं फेमस हाय. बैलाला तोडच नाही, रायगड ठाण्याचं फेमस. थँक्यू डीजे. वडिवली गावाचे आणबाण शान, बैलगाडा शर्यतीमधलं खूप मोठं नाव मित्रांनो, राहुल भाई पाटील. खरं तर मथुरा त्यांचा अजिंक्य बैल आहे. या बैलाचे फॅन फॉलोअर्स तुम्हाला संपूर्ण भारतभर पाहायला मिळतील मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये तर आहे तर संपूर्ण भारतभर मथुरचे फॅन तुम्हाला पाहायला मिळतात. आणि या बैलाचे मालक आपले सर्वांचे लाडके राहुलदादा पाटील यांचं देखील आमच्या व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. पहिलं षटक संपन्न. वळूयात आपण मैदानाच्या दिशेने. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती नेवाळीची 61चा पाठलाग करत असताना 14 धावा, 1 गडी बाद. अध्यक्ष चषकाचं दुसरं पर्व. गतवर्षी ही स्पर्धा आपण मलंगडाचा पायदेश अगदी वसलेलं गाव मात्रेपाडाच्या क्रीडांगणावरती बघितली होती आणि यंदा या क्रीडांगणावरती तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. आणखीन मोठ्या स्वरूपात दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. सुंदर असे क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणाच्या आजूबाजूला तितकीच मोठी सजावट करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी मोठमोठे स्टँड आहेत आणि हे आमचं भव्य असं व्यासपीठ ज्या ठिकाणी VIP डाईजमध्ये सध्या आमचे खास पाटील तुम्ही त्या ठिकाणी बघत आहात. हे देखील एक लाडकं व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासोबत तुम्ही आणखीन काही मान्यवर निश्चितपणे बघत आहात आमच्या व्यासपीठावरती. सर्वांचा आम्ही मनपूर्वक
सहर्ष स्वागत करीत आहोत. ककळ वर्सेस नेवाळी मॅच 61चं टार्गेट 14 झालेले आहेत. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाली, एक विकेट पडलेली आहे. सेकंड ओव्हर स्लो ओव्हर अटेम्प्ट करण्यात आलाय स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव तर या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो ॲक्युरेट आला, गुड फिल्डिंग. ही मॅच शेवटपर्यंत रंग भरेल. सुरुवातीलाच त्याचे संकेत मिळत आहेत, कारण सहसा दोन्ही संघ हा सामना सोडणार नाहीत. एकाच कॅलिबरचे आहेत आणि त्यामुळे हे संकेत पहिल्या षटकामध्ये दिसून आले. जिथे सचिनने सुरुवात केली त्याला लगेचच थांबवण्यात देखील आलं. कुठेतरी त्याची चुकी झाली. रनआउटची विकेट पडली. धावसंख्या सध्या 15. एक गडी बास झालेला या षटकामध्ये बाळू यांना आपण बघतोय. हरेश जाधव स्ट्राईक त्यांच्याकडे. ऑन साइडला वळवला, फुल टॉस होता, टर्न करण्यात आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सरळ जातो आमचा प्रेक्षक गॅलरी मध्ये. साधा षटकार. जाईल तिथल्या आड्यावर आमच्या मथुरची आहे हवा. अरे जाईल तिथल्या आड्यावर आमच्या मथुरची हाय हवा. राहुल पाटील करतय दावा, नवीन नसला कसं बक्षीस लावा. राऊत भाई स्कोर मॉझॉन 21. 21 वरती धावफलक आता पोहोचलं. फुलटॉस आल्याबरोबर त्याला टर्न करण्यात आलं. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस कट करण्यात आलाय. सुंदर फटका कॉपी बुक स्टाईलने. आखू टप्प्याचा चेंडू होता, ऑफसमचा बाहेर होता, बाउन्सर होता, ऑन द टॉस उभा राहिला, कट करण्यात आलं. डीपीस कबा पॉइंट पार 4. अरे पब्लिक सारी त्याच्या नावाची दिवाणी झाले रे. पब्लिक सारी ज्याच्या नावाची दिवाणी झाले रे. हे आमचा महेश गायकवाड असं एकच ब्रँड आहे रे. 25 धावा धावफलकावरती. 2 चेंडू जे दोन्ही सीमारेषेच्या बाहेर. तिसऱ्या चेंडूला देखील फॉलो करण्यात आलं तर फलंदाजाच्या चेहऱ्यावरती तुम्हाला एक स्माइल पाहायला मिळेल. बराच बाहेर होता चेंडू, त्यामुळे तो अक्षरशः धावतच सुटला होता चेंडूच्या दिशेने. मात्र तरीही चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. व्हाईट बॉल. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय 26 वरती. दुपारचं सत्र आहे आणि आजचं टेम्परेचर तितकंसं वाढलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. जास्त हीट आहे. पाण्याचं जास्तीत जास्त सेवन करा. खेळाडूंना मी सूचना करेन. हुक करण्यात आलाय. व्हॉट अ शॉट. काय टायमिंग होतं या फटकामध्ये. रूम क्रिएट केला आणि भिरकावून दिलं चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. यूज अँड मॅक्सिमम. या महाराष्ट्रात एक नाही दोन नाही असतील त्या 100. बघा असतील त्या 100. त्याच्या मलंगड क्रिकेट असोसिएशन कमिटी एक नंबर. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन कमिटी एक नंबर. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन कमिटी एक नंबर. सहाने धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलं 32 वरती. अर्धा पल्ला काय वेगाने पार करण्यात आला. इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल स्क्रीनवरती. 29ची गरज आहे 20 चेंडूंमध्ये. पिच होता मात्र ऑफसमचा बाहेर होता. पिच जरूर, चेंडू ऑफसमचा बाहेर होता, अवे फ्रॉम द बॉडी. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चांगला चेंडू लेगस्टंपला बाहेर निघाला फलंदाज. ऑफसमचा बाहेरचा चेंडू योग्यरित्या पिच करण्यात आला. डॉट बॉल. आता उरलेले चेंडू 19 बनवायचे आहेत. 29 झालेले आहेत 32. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला. मनकट विकेटचा प्रयत्न करण्यात आलाय आणि फलंदाज आउट झाला नाही म्हणून पॅव्हेलियन मधून आवाज देखील आला. प्रोत्साहन देतात आपल्या बॅट्समनला. जर क्रीज सोडली असती तर गोलंदाज तयारच होता, मात्र त्याने क्रीज सोडली नाही. बराच वेळा पाहायला मिळते. आता मनकटचा प्रयत्न करण्यात येतो. स्लोअर 1 अटेम्प्ट करण्यात आलाय आणि हा भरपूर लांब पल्ल्याचा भव्य षटकार आता आलाय तो हरेचा बॅट मधून. या षटकामध्ये एकंदरीत आपण षटकार बघितले ते 3 षटकार, 1 चौकार, मोठं षटक. एकंदरीत धावफलक 38 वरती. पॉवर प्ले एंड होतोय. 1 गडी बाद बॅटिंग करतोय नेवाळी संघ. आता बनवायच्या त्या 23 धावा. उरलेले चेंडू 18. महेश गायकवाड अध्यक्ष त्याच कमिटीवरती लक्ष. त्याच कमिटीवरती लक्ष. त्याच
थँक्यू डीजे. कौतुक करावं तितकं कमी आहे श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचं, कारण त्यांच्याच अंतर्गत ही स्पर्धा मित्रांनो तुम्ही बघतात आणि प्रत्येक संघनायक भरभरून कौतुक करत आहे या स्पर्धेचं देखील आणि लाडक्या आयोजकांचं देखील, कारण मोठं प्लॅटफॉर्म आहे या विभागातील सर्वच संघांसाठी आणि क्रिकेटरांसाठी, कारण पुढे येऊन चांगलं क्रिकेट खेळावं त्यासाठी एक मोठी स्पर्धा, खूप कमी प्रवेश फी आहे आणि 48 रेग्युलर ग्रामीणचे संघ आणि 40+ संघ देखील तुम्हाला 12 पाहायला मिळतात या दुसऱ्या पर्वामध्ये. हाफ ट्रॅकर होता, उकळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू जो यस्टॅनच्या वरतून निघून गेलाय मागे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, इथून एक कमबॅक होऊ शकतं, मात्र विकेट मिळवावे लागतील, डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल, कारण हरेश जाधव सुसाट सुटलाय जो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडलाय. 7 चेंडूंमध्ये 26 धावा, 12 त्याचं योगदान जो नॉन स्ट्रायकिंग एंडलाय. स्ट्राईक आता हेमंत भोईरकडे आपण बघत आहोत. या षटकामध्ये राहुल गायकर तो एंडला लागलाय, मिड ऑनला चेस करून चेंडू मागे लॉंग ऑन मध्ये. सेकंडचा कॉल आहे, धावताय दोघे आणि धावा पूर्ण होतील 2. गुड रनिंग. 2 धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल पुढे जात असताना. आता ते 40 आकड्यावरती धावफलक आपण बघत आहोत. 21 रिक्वायर्ड, रिमेनिंग 16 डिलिव्हरीज. 21 ची गरज आहे 16 चेंडूंमध्ये. मॅच जशी क्लोज येईल तशी उत्कंठा अजूनही वाढेल. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुन्हा वळवला, मिड विकेट मध्ये हा चेंडू. पहिली धाव तर पूर्ण करण्यात आलेली आहे आणि जशी मॅचला सुरुवात झाली दादांचं नुकतंच आगमन झालं होतं आणि दादांनी लगेचच जाहीर केलं की या 2 संघांमधून जो संघ विजयी होईल त्यांना या वर्षाचा प्रवेश मोफत असणार आहे. जेव्हा जेव्हा व्यासपीठावरती येतात तेव्हा तेव्हा निश्चितपणे खेळाडूंवरती त्यांचं प्रेम आहे, क्रिकेटच्या खेळावरती त्यांचं प्रेम आहे. पारितोषिक तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळतं. तो बॉटम हँडच्या सहाय्याने ड्राईव्ह करण्यात आला, मेरिट वरती खेळलाय. सेकंडचा कॉल आहे, डीप मध्ये हा चेंडू गेल्या बरोबर 2 धावा मिळतात. गुड रनिंग. कॅल्क्युलेटिंग आणि मॅचवर क्रिकेट खेळत असताना तुम्ही बघत आहात हरेश जाधवला. अगोदर षटकार चौकार पॉवर प्ले मध्ये त्याच्या बॅटमधून आपण बघितले. आता जोखीम घ्यायची नाहीये, मॅच थोडी क्लोज करूयात आपण. 2 धावा त्याने कन्वर्ट केल्या आणि 2 धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 43 वरती. बनवायच्यात 18 धावा 14 चेंडू मध्ये. जास्त वेळ घेऊ नका, 14 मिनिटं आतापर्यंत घेतलेले तुम्ही बघा. फिल्डिंग करणारा आणि बॅटिंग करणारा दोन्ही संघ, आपण दोघांनी याची नोंद घ्या आणि त्याबरोबर दोन्ही अंपायर्स. नो बॉल. वाय येस ओके. चेंडूला रिलीज करत असताना स्पर्श झाला तो नॉन स्ट्रायकिंग एंडच्या स्टंपना. अगोदर हा चेंडू डेड असायचा, मात्र सध्याचे आयसीसीचे नियम. येस, योग्य निर्णय अंपायरचा. नो बॉल. आणि वेळेच्या संदर्भात बघा त्या ठिकाणी अंपायरच्या सूचना येतात, आर्ग्युमेंट नको आहे कृपया करून. तुम्ही 15 मिनिटं आतापर्यंत घेतलेली आहेत. 14 चेंडू 17ची गरज. ओ लेगलाचा प्रयत्न आहे आणि सक्सेसफुल होईल. डिफाईन लेगला चेंडू वेगाने चाललाय, सीमारेषा पार, चौकार. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट, फलंदाज चपल होतोय आणि चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. खरं तर लेगलान्स करायचा होता. 4 धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 48 वरती. 13ची गरज आहे. ऑन साइडला पुन्हा वळवलाय. अक्षरशः आता गोलंदाजाच्या माइंडसेट सोबत खेळत आहे फलंदाज. त्याला जिथे मारायचे तिथे तो मारत आहे आणि धावा जितक्या वसूल करायच्या तो त्या करत आहे. पहिल्या अगोदर त्याने 2 षटकांमध्ये अटॅकिंग खेळ खेळला आणि आता मॅचवर इनिंग तो पुढे नेत असताना पाहायला मिळतोय. यस, ड्रिंक्स ब्रेकर दोन्ही 12th मॅन आपण तयार राहा. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 3ऱ्या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते एकंदरीत 13 आणि 13 चेंडू मध्ये आता बनवायच्या धावा 12. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 1 गडी बाद. टीम नेवाळीची धावफलकावरती 49 धावा, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचा देखील धावा आहेत त्या 12 धावा. यस, ड्रिंक ब्रेकर आपण 12th मॅन दोन्ही पाणी घेऊन लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जा आणि आपण जाऊयात शौर्य डीजेकडे. ऐकूया त्यांच्या माध्यमातून सुमधूर संगीत. रवी
जास्त घेतात बघा. अंपायरच्या सूचना आलेल्या आहेत ऑनलाईन. संदीपजी मडवी आणि नकुल मडवी जे बालगावचे आहेत त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. ऑनलाईन या मॅचचा ते आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आमचं मुख्य व्यासपीठ बरेचसे मान्यवर तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. बॅक टू द क्रिकेट वर्ल्ड. मैदानाच्या आतमध्ये नेवाळी वर्सेस काकोळे 49 झालेले आहेत आणि ज्यामध्ये 40ची पार्टनरशिप हेमंत भोईर आणि हरीश जाधव या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूमध्ये 12ची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. जो फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला हरीश जाधव. आतापर्यंत काय त्याची इनिंग राहिली 29 धावा इंडिव्हिज्युअल 11 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. या षटकामध्ये गोलंदाज आलेला आहे तो बाळू कोळेकर. फुल टॉस टर्न करण्यात आला. लॉंग लेग सीमा पार षटकार. बॅटिंग इतकी धुवाधार सुरू आहे की चेंडू देखील आतमध्ये यायला घाबरत आहे. 2 चेंडू आतापर्यंत या मॅच मध्ये आमचे गेलेले आहेत आणि आता तिसरा चेंडू देण्यात आलेला आहे. 35 नॉट आउट खेळतोय. 6ची गरज आहे. नो बॉल. बॉलच बॅक ड्राईव्ह आहे डीप मध्ये. हा चेंडू लॉंग ऑन मध्ये पहिली धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. ओव्हर स्टेप त्यामुळे अंपायरचा इशारा आलाय तो नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्रीट. मुभा फलंदाज हेमंतला असेल. धावा झालेल्या त्या 57 आणि आता बनवायचा त्या 4 धावा 11 चेंडू मध्ये. मॅच जवळजवळ तुम्हाला पाहायला मिळेल नेवाळी संघाच्या बाजूने पुढे जात असताना. कारण 61चा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या त्या 38 धावा आल्या होत्या. त्यांना जास्त काही करावं लागलं नाही कारण जे काही केलं ते फलंदाज हरीश जाधवने अक्षरशः धुतलं. स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात राहुलदादा पाटील यांना आणि प्रदीपजी मडवी यांना मेहनत आहे भरपूर या स्पर्धेसाठी. एज आहे. चेंडू चाललाय तो डीप स्क्वेअर लेग मध्ये. 1 धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आणि एका धावेच्या साह्यानं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल ते पुढे 59 या आकड्यावरती तुम्हाला धावफलक पाहायला मिळेल. नुकतंच आमच्या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन झाले. अध्यक्ष चषकाच्या दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. 58 झालेले आहेत बघा. 58 झालेल्या 3ची अजूनही गरज आहे. लेट कट शॉर्ट थर्डमॅन मध्ये अडवण्यात आलाय चेंडूला. डायरेक्ट हिट. जर विकेट किपरने पकडलं नसतं कदाचित हिट झाला असता. शॉर्ट थर्डमॅन ते सांगतायत का. 1 धाव जरूर मिळते आणि 50ची पार्टनरशिप. व्हॉट अ बॅटिंग. हरीश आणि हेमंत मध्ये 50ची पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते. नुकतंच ज्यांचं आमच्या व्यासपीठावरती शुभागमन झालं आदरणीय शैलेशजी तिवारी साहेब आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. मिड विकेटला कॅच आउट. फलंदाज हेमंत बाद. हो 7 चेंडू मध्ये 2ची गरज आहे. 59 झालेल्या आहेत. 7 चेंडू 2. भावेश. हो सॉफ्ट हँडने फक्त त्याने ड्राईव्ह केलं चेंडूला. जरूर असं वाटलं की मैदानाच्या आतमध्ये गेलाय इथे मोठ्या फटक्याचा प्रयत्न करेल का. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले त्याने. 4 षटक संपन्न. स्कोर इज लेवल 60. 60 धावा झालेल्या. 2 विकेट पडलेल्या आहेत नेवाळीच्या. टार्गेट 61 आहे म्हणजे 6 चेंडू मध्ये अजूनही एका धावेची गरज आहे विजयासाठी काकोळे. चला स्पीड अप प्लीज. जवळजवळ 23 मिनिटं तुम्ही घेतलेले. ऑन साइडला वळवलाय. धाव पूर्ण होईल का. फेक करण्यात येईल मात्र फेकी वाईड इश आहे. धाव पूर्ण झाली. अभिनंदन. 61 सक्सेसफुली चेस डाऊन करण्यात आलाय. 4.1 ओव्हर मध्ये नेवाळीने या धावसंख्येचा